पाचगावमध्ये जुगार, मटका, गांजा आणि बरंच काही अवैध घडत असतानाच तिथले स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत। त्यामुळे आता पाचगावातील एका बिल्डिंगमध्ये देखील अवैध धंद्यांचा अड्डा बनला असून तेथील स्थानिक रहिवासी आता कारवाईची मागणी करत आहेत। जम्मू काश्मीरमध्ये भरदिवसा पाकिस्तानी अतिरेक्यांनी भारतीय हिंदू नागरिकांवर केलेल्या क्रूर गोळीबारानंतर आता देशभरात संतापाची लाट उसळली आहे। याच पार्श्वभूमीवर आता भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथील हुतात्मा चौकात महाविकास आघाडीच्या वतीने आक्रोश व्यक्त करत तीव्र निदर्शने करण्यात आली। महाराष्ट्र राज्यातील सर्व खासगी परमिट बस, ट्रॅव्हल्स व इतर वाहनांना इतर राज्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर परमिट कर लादण्यात आला आहे। ही टॅक्स प्रणाली अन्यायकारक असून औरंगजेबाने महाराष्ट्रात जिझिया कर लागू केला होता, त्याप्रमाणे ही प्रणाली आहे। राज्य सरकारने याबाबत विचार करून इतर राज्यांप्रमाणे परमिट टॅक्स करावा, अशी मागणी आता शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले व शहर वाहतूक सेनेने केली आहे। विलेपार्ले पूर्व मुंबई येथील जैन मंदिर महापालिकेकडून बेकायदेशीररित्या पाडण्यात आल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो जैन बांधवांनी आज दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयात तीव्र आक्रोश मोर्चा काढला। दिगंबर, श्वेतांबर विविध पंथीय जैन बांधव मोठ्या संख्येने यावेळी सहभागी राहून त्यांनी या कृत्याचा तीव्र निषेध केला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वक्फ कायद्यात झालेली दुरुस्ती ही क्रांतिकारक आणि ऐतिहासिक असून या निर्णयामुळे देशातील हिंदूंच्या मालमत्तांचे आणि हक्कांचे रक्षण होणार आहे, असं मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले। सकल हिंदू समाजातर्फे त्यांचे मिरवणूक काढून औक्षण व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे। गेल्या 10 वर्षाच्या काळात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली सरकारने केलेल्या देशाचा विकास, गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेसाठी आणलेल्या विविध विकासाच्या योजना आणि देशाच्या उद्धारासाठी केलेले काम यावर प्रभावित होऊन मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असून पक्षाची शिस्त आणि संघटनेचा आदेश याप्रमाणे इथून पुढच्या काळात कार्यरत राहीन, असे प्रतिपादन माजी आमदार संजय बाबा घाटगे यांनी केले। एक छोटासा विलंब कधी कधी जीव वाचवू शकतो, हे अनुभवले आहे कोल्हापुरातील पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर श्रीकांत पालेकर यांनी। जम्मू काश्मीरच्या पहलगाम जवळ झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या अगदी काही क्षणांपूर्वी ते आणि त्यांचे कुटुंबीय फक्त 20 मिनिटे उशिरा त्या ठिकाणाहून वळले, त्यामुळे आता ते मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत। शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच वेळी सिनेट, विद्या परिषद आणि व्यवस्थापन परिषद अशा 3 महत्त्वाच्या पदांवर विराजमान होणाऱ्या डॉक्टर मंजिरी अजित मोरे यांची नुकतीच व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड झाली। यापूर्वी त्यांना अमेरिकेचा ग्रीन कॉलेज अवॉर्ड, सिंगापूरचा लोकमत ग्लोबल सखी, दुबई येथील रेडिओ सिटी एक्सलन्स इन हायर एज्युकेशन, महाराष्ट्र शासनाचा आधुनिक सावित्री अशा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले। कोल्हापूरच्या सांस्कृतिक अवकाशात शनिवारी संध्याकाळी एक मनोहारी चंद्रप्रभा फुलली गीत संध्याच्या रूपाने सरोजनी मंच या बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने प्रथमच केवळ महिलांसाठी आणि महिलांद्वारे सादर करण्यात आलेला हा गाण्याचा कार्यक्रम म्हणजे एक प्रकारची सांगीतिक क्रांतीच। मराठी आणि हिंदी गाण्यांच्या सुरेल संगमाने सजलेल्या या संध्याकाळी प्रेक्षकांनी उत्स्फूर्त गर्दी करत कार्यक्रमाला भरभरून दाद दिली। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।